एका जंगलात एक कासव आणि एक ससा राहत होता. ससा त्याच्या वेग आणि चपळाईसाठी ओळखला जात असे आणि तो किती वेगाने धावू शकतो याबद्दल तो अनेकदा बढाई मारत असे. दुसरीकडे कासव संत आणि स्थिर होता आणि त्याला वेग किंवा चपळतेची पर्वा नव्हती. एके दिवशी ससा त्याच्या वेगाबद्दल बढाई मारत होता आणि त्याने कासवाचा वेग कमी असल्याबद्दल त्याची चेष्टा केली. कासव मात्र नाराज झाले नाही. तो सहज म्हणाला की तो हळू असू शकतो परंतु तरीही तो गोष्टी पूर्ण करू शकतो. सशाला कासवाचा प्रतिसाद आवडला नाही आणि त्याने त्याला शर्यतीत आव्हान देण्याचा निर्णय घेतला. सशाला आपण जिंकणार असा आत्मविश्वास इतका होता की त्याने कासवालाही रेस कोर्स निवडण्याची परवानगी दिली. कासवाने एक मार्ग निवडला जो लांब आणि वळणाचा होता, ज्यामध्ये अनेक वळण होते. सशाला वाटले की हा एक सोपा कोर्स आहे आणि त्याला खात्री होती की तो शर्यत जिंकेल. शर्यत सुरू झाली आणि सशाने पटकन आघाडी घेतली. तो इतका वेगाने धावला की लवकरच तो कासवाच्या नजरेतून दिसेनासा झाला. कासवाने मात्र हार मानली नाही. आपण खूप मागे आहोत हे माहीत असूनही तो एक एक पाऊल पुढे जात राहिला. ससा धावत असताना वाटेत त्याला गाजराचा ठिपका दिसला. त्याला वाटले की आपल्याकडे भरपूर वेळ आहे म्हणून त्याने विश्रांती घेण्याचे आणि गाजर खाण्याचा निर्णय घेतला. तो खाण्यात इतका मग्न झाला होता की त्याने वेळेचा भान काढला नाही आणि त्याला काही कळायच्या आतच तो झोपी गेला होता. दरम्यान कासव अजूनही हळूहळू पण निश्चितपणे पुढे जात होते. काहीही झाले तरी शर्यत पूर्ण करण्याचा त्याचा निर्धार होता. जेव्हा ससा जागा झाला तेव्हा हिरण्याने शक्य तितक्या वेगाने धाव घेतली पण खूप उशीर झाला होता. कासवाने शर्यत जिंकून अंतिम रेषा आधीच ओलांडली होती. ससा धक्काच बसला आणि लाजला. तो आत्मविश्वास आणि आळशी होता आणि त्यामुळे त्याला शर्यत महागात पडली होती. चिकाटी, लक्ष केंद्रित करणे आणि सातत्य या मूल्यांबद्दल त्याने एक महत्त्वाचा धडा शिकला होता. दुसरीकडे कासव खूप आनंदी होते. त्याने हे सिद्ध केले होते की शर्यत संत आणि स्थिरपणे जिंकली आणि कितीही कठीण वाटले तरी कोणतेही आपले ध्येय सोडू नये. त्या दिवसापासून ससा कासवाचा चांगला मित्र झाला. त्याने त्याचा आदर केला आणि पुन्हा कधीही त्याची चेष्टा केली नाही. कासवाचा संत आणि स्थिर दृष्टिकोन खरोखर खूप प्रभावी आहे हे देखील त्याच्या लक्षात आले आणि त्याने त्यातील काही गुण स्वतः अंगीकारण्यास सुरुवात केली. कासवासाठी तो पुढे जात राहिला, एक वेळी एक पाऊल पुढे टाकत नेहमी शेवटी त्याचे ध्येय साध्य करत असे. त्याला माहीत होते की वेग हे सर्व काही नाही आणि संयम आणि दृढ निश्चय तितकेच महत्त्वाचे आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.